नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर मागच्या भागात आपण महाराजांचं युद्धतंत्र कशा प्रकारे महाराज वापरायचे हे पाहिलं. या भागात आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष मोहिमेच्या वेळेला आपल्याला काय काळजी घ्यावी लागायची, कुठल्या दक्षता घ्याव्या लागायच्या याविषयी आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे लूट ही कमी वेळात आणि कमी श्रमात झाली पाहिजे. याचा अर्थ असा की महाराजांना कधीच गोरगरिबांना लुटायचं नव्हतं आणि त्यांनी ते केलं सुद्धा नाही. महाराजांनी निवडक धनाढ्य व्यक्तींची लिस्ट काढली, आपल्या बहिर्जी नायकांनी त्यांची सगळी माहिती काढली आणि महाराजांनी फक्त त्यांना लुटलं. त्यामुळे कमी श्रमात आणि कमी मेहनतीमध्ये आपली ही लूट झाली, कमी वेळेत ही लूट झाली आणि आपल्याला जास्ती फायदा झाला. त्याचबरोबर सुरतेचं सगळ्यात जवळचं शहर हे अहमदाबाद होतं आणि अहमदाबाद ही सुरत प्रांताची राजधानी होती, गुजरात प्रांताची राजधानी होती. त्यामुळे जवळपास 15 ते 20 हजाराचं सैन्य तिथे तैनात होतं आणि सुरतेच्या वेळेस जर जास्त वेळ लागला असता लूट करायला तर ते सैन्य तिथून निघालं असतं आणि आपल्याला त्यांचा प्रतिकार करावा लागला असता. जरी ते सैन्य आपल्याला तिथून निघालं असतं तरी म्हणजे मी तुम्हाला सांगतो याचा इकॉनॉमिक्स नाही म्हणता येणार आहे. त्यावेळेस टाइमलाईन कशी चालायची, सुरतेवरून अहमदाबादला जायला 2 ते 3 दिवस लागायचे, बरोबर. आता समजा लुटीची खबर सुरतेवरून अहमदाबादला पोहोचवायची असेल तर 2 ते 3 दिवसाचा वेळ लागणार. त्यानंतर तिथे सैन्य रेडी होण्यासाठी 1 दिवसाचा वेळ लागणार आणि तिथून परत येण्यासाठी तेवढाच वेळ म्हणजे 2 ते 3 दिवसाचा वेळ लागणार. म्हणजेच आपल्याला आपली जी सुरतेची मोहीम होती ती कमीत कमी 4 दिवसात संपवायची होती. म्हणजे जरी त्यांना खबर लागली तरी ते येईपर्यंत 7वा दिवस उजळणार होता आणि त्या 7व्या दिवसापर्यंत आपण आपल्या राज्यात सुरक्षित पोहोचलेलो असो. यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे लुटीच्या वेळेचा मोठा संघर्ष झाला नाही पाहिजे. म्हणजे लुटीच्या वेळेस जर मोठा संघर्ष झाला तर आपलं सैन्य जे लूट करते, जी संपत्ती गोळा करते ते सोडून त्यांना दुसरीकडे एंगेज व्हावं लागेल. म्हणजे शत्रूला हरवण्यात एंगेज व्हावं लागेल आणि ते आपल्याला नको होतं. कारण की त्याच्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट होणार, आपले सैनिकांना दुखापत होणार, सैनिकांना त्रास होणार, सैनिक मारलेही जाऊ शकतात, आपल्याला सैन्याचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेला सुरतेची म्हणजे कुठल्याही प्रकारची लूट करते वेळेस संघर्ष झाला पाहिजे नाही झाला पाहिजे ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं होतं. तर डायव्हर्ट होऊन डिफरन्स मध्ये वेळ गेला असता, बरोबर. तर सुरतेला पहिल्या वेळी जेव्हा इनायत खानाने प्रतिकार म्हणजे पहिली वेळेला आपल्या जेव्हा लूट झाली, मोहीम झाली, तेव्हा इनायत खानाने त्यांना महाराजांना प्रतिकारच केला नाही कारण की तो ऑलरेडी घाबरलेला होता. त्यानंतर इंग्रजांच्या वखाऱ्यांनी प्रतिकाराची तयारी केली. त्यांच्या वखारी ह्या फोर्टिफाईड स्ट्रक्चर मध्ये होत्या. म्हणजे इंग्रजांच्या ज्या वखारी होत्या सुरतेला त्या ऑलमोस्ट एका किल्ल्याच्या स्ट्रक्चर मध्ये होत्या. त्यामध्ये 100-200 प्रशिक्षित सैनिक ज्यांच्याकडे त्या काळातील आधुनिक तोफा, बंदुका होत्या आणि ते त्या जोरावर 5 ते 10 पट अधिक पण पारंगत शस्त्रांचा आधार घेणाऱ्या सैनिकांशी बराच वेळ लढत देऊ शकत असत. म्हणून महाराजांनी त्यावेळी त्याच्यावरती लक्ष न केंद्रित करता उद्देश पूर्ण केले, मूळ उद्देश त्यांनी पूर्ण केले आणि इंग्रज हे त्यावेळेचे व्यापारी होते आणि भविष्यात त्यांची गरज आपल्याला लागणार होती. म्हणून महाराजांनी इंग्रजांना लुटलं नाही. पहिल्या लुटच्या वेळेस त्यांनी अजिबात हात लावला नाही कारण की त्यांना माहिती होतं की इंग्रजांशी जर आपण लूट केली तर पुढचा संघर्ष मोठा होऊ शकतो. कारण की इंग्रजांकडे तेव्हाच्या काळानुसार लेटेस्ट हथियार होते. पुढचं सैनिकांची शिस्त. मुघल इतिहासकार भीमसेन सक्सेना याबाबत लिहितो की मोहिमेत सैन्याने संपत्ती मिळवली तरी ती सर्वांना खजिन्यात दाखल करावी लागेल. या बाबतीत शिवाजी महाराजांची शिस्त ही फार कडक होती. तसेच आपले मावळे सुद्धा प्रचंड इमानदार होते आणि त्यांनी कधीच लुटीचा भाग आपल्या खिशात टाकला नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे सुरक्षितता आणि सावधानता. महाराजांनी सावधानतेच्या बाबतीत समर्थांच्या उक्तीच्या म्हणजेच अखंड सावधानता घ्यावे याचे तंतोतंत पालन केले. महाराजांचा बेस म्हणजे मुक्काम हा सुरतेपासून 5 किलोमीटर वरती होता. म्हणजे 5 किलोमीटर दूर सुरत शहर आणि त्याच्या आधी महाराजांनी त्यांचा बेस कॅम्प, त्यांचा मुक्काम तिथे ठेवला होता. आणि कोणता आणीबाणीचा प्रसंग जरी उद्भवला तरी वेगाने तिथून आपल्याला निघता आलं पाहिजे, ह्या त्यामागचा उद्देश होता. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कुठे थांबायचं हे माहिती पाहिजे. कारण लूट करताना आपल्याला तिथे जे द्रव्य मिळणार होतं, जिथे जी संपत्ती मिळणार होती ती अमर्याद होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ती इतकी होती की महाराजांना ती परत उचलून घेऊन जाणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळे लूट कुठपर्यंत करायची, कुठल्या एक्सटेंट पर्यंत करायची हे आपल्याला माहिती असणं पाहिजे आणि ते महाराजांना बरोबर माहिती होतं. त्यांना माहिती होतं की एवढी लूट जेवढी मी करतोय ती कुठे थांबायचं. कारण की जो नेलेला माल होता, म्हणजे जो लुटलेला माल होता तो परत सुद्धा घेऊन जायचा होता आणि त्या परत नेण्याच्या क्षमतेवर सुद्धा आपल्या लुटीचं किती आपण लूट करतोय हे सुद्धा महत्वाचं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ती मोहीम आखण्यात यायची आणि त्यानुसारच त्याचं
एक्झिक्युशन व्हायचं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.